हाय हॅलो नमस्कार, मी कोमल. आपल्या चॅनल रुद्रज ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सुरुवातीला तुम्ही पाहिलेच असेल किती जोराचा असा पाऊस सुरू होता आणि आज 10 ते 15 दिवसानंतर पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे. म्हणून आज आम्ही शेतामध्ये निघालो आहोत. एवढे दिवस सलग पाऊस असल्यामुळे शेतामध्ये जाता आले नाही, म्हणून आज आम्ही फेरफटका मारण्यासाठी शेतामध्ये चाललो आहोत. तर तुम्ही पाहू शकता भरपूर असा पाऊस झाल्यामुळे कॅनलच्या पुलावर पाणी साठलेले आहे. आता आम्ही शेतामध्ये पोहोचलो आहोत आणि मला उतरले खूप सुंदर असा मोर दिसला, पण मी मोबाईल बाहेर काढून त्याचा व्हिडिओ बनवेपर्यंत तो पळूनच गेला. जिथे आम्ही शाळू केला होता त्या रानामध्ये आता आम्ही आलो आहोत. शाळू उगून आलाय यांना. हो केवढं झालंय बघा की. सध्या आमचे हे रान पडाकच आहे, त्यामुळे शाळू परत उगवून आलेला आहे. आणि हे पाहू शकता, हा आहे रान हरभरा. किती भरपूर असं या रानामध्ये उगवून आलेला आहे पहा. शेरडांना रान हरभरा खायला चांगला वाटतो, त्यामुळे मी रान हरभरा काढायला सुरुवात केली. इथे मी आणि अण्णा दोघेही मिळून रान हरभरा काढत आहोत. तर इथे पाहू शकता इथे शाळू कसा उगवून आलेला आहे. जमीन ओली असल्यामुळे हरभरा पटापटा उपटून निघत आहे. खूप जास्त असे कष्ट घ्यावे लागले नाहीत. हरभरा काढून झाल्यानंतर अण्णांनी थोडाफार शाळूही घेतला. आणि मागे तुम्हाला मोराचा आवाज ऐकू येत असेल. चला तर मग आता आमची मॅगी आणि श्वेतासाठी भरपूर असे आम्ही खायला घेतलेले आहे. आता हे बांधून घेतो. तसेच जाता जाता आम्ही ऊस बघायला जाणार आहोत. बरेच दिवस झाले या पावसामुळे ऊसाच्या रानाकडेही गेलो नाही. आता थोडी उघडीक झाली आहे, तर मग ऊसाच्या रानामध्येही थोडा फेरफटका मारावा म्हणून आम्ही ऊसाच्या रानाकडे निघालो. तर आता आम्ही पोहोचलो आहोत कारखान्याच्या विहिरीपाशी. विहिरीपासून सरळ आतमध्ये चालत गेल्यानंतर आमचे रान आहे, तिथे आम्ही ऊस केलेला आहे. ऊसात चिखल असेल यामुळे मी बाहेरच चप्पल काढून चाललेले आहे. आमच्या सर्व रानामध्ये ठिबक आहे, त्यामुळे हा मोठा असा फिल्टर त्याचाच आहे. ऊस फोडून झाल्यानंतर आम्ही रानामध्ये थोडीफार मेथी आणि धने टाकले होते आणि तेच पाहू शकता इथे मेथी छान अशी उगवून आलेली आहे.
तर ते पाटामध्ये ही मी मेथी टोकली होती, ती ही भरपूर अशी उगवून आलेली आहे आणि ती सरीच्या बुंड्यावर तुम्ही पाहू शकता इथे छोटी छोटी अशी कोथिंबीर उगवून येत आहे। कोथिंबीर उगवून यायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे अजून ती छोटी आहे। ऊस फोडून झाल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे रान स्वच्छ असे आहे आणि पाहू शकता आमचा ऊस केवढा मोठा असा झालेला आहे। तर आज रानामध्ये येताना मी शेतामध्ये टोकण्यासाठी शेपू आणला होता। मला शेपूची भाजी खूप आवडते, त्यामुळे मी थोडीफार रानामध्ये शेपू लावणार आहे। हे सर्व भाजीपाला लावण्यासाठी खूप काही कष्ट घ्यावे लागत नाही, माती भुसभुशीत असते, त्यामध्ये थोडेफार हे आपले बी लावले की आपली भाजी तयार होते आणि खूप छान अशी उगवून येते। काही दिवसातच आता आम्हाला शेपू, मेथी आणि कोथिंबीर खायला मिळणार आहे। रानामधील भाजी आलेली आणि ताजी ताजी अशी उपटून खाण्यासाठी खूप भारी वाटते। हाय इथे शेपू लावलं। मग जाता जाता म्हटलं शेता आणि मॅगीसाठी थोडाफार हत्तीघासही घेऊन जावा, म्हणून इथे अण्णा हत्तीघास तोडत आहे आणि इथे मी भाजीपाशी आलेली थोडीफार घाण आहे ती काढून टाकत आहे। इथे अण्णा मला हत्तीघास तोडून देत आहे आणि त्याची मी एक पेंडी बांधत आहे। तर आता आम्ही हत्तीघास घेऊन घरी निघालो आहोत। तर आज आम्ही आमच्या शरीरासाठी भरपूर असे खायला घेतलेलं आहे। आज तर त्यांची आता मज्जाच मज्जा आहे। तर तुम्हाला आमचा आजचा रानातला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।